महत्वाचं आहे। हां महाराज कुठं जात असतील ऐका ना, धनरेषेच्या करंगळीकडच्या बाजूला फुली जर असेल तर त्याला अनभिज्ञ अनोळखी अपरिचित लोक जवळ येतात, गोड बोलतात, पैसा घेतात, बुडवून जातात। धनरेषेच्या अंगठ्याकडच्या बाजूला फुली असेल तर त्याला आपते नाते गोते जवळ येऊन पैसे घेतात, पुन्हा देत नाहीत, बुडाले। महाराज टिकल कसा ऐका, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साई। सत्कर्माला तुम्ही दिलं की ती देवाच्या खात्यावर जमा होतं आणि जमा झालेलं तुम्हाला कधीही काढता येतं। म्हणून ज्याची करंगळी अनामिकेच्या 2 कांड्याच्या वर आहे त्याला दान घडतंय चांगल्या कामाला। ज्याची 2 कांड्या इतकीच करंगळी आहे, गोड बोलल, काय मंडप, काय मंदिर, काय सभा, काय माणसं, काय डोंगर, काय सगळं, काय मजा आहे, काय मजा आहे, वा वा वा। आणि आमच्या स्वामीजीनं भाव मंदिराचं काम आहे, काही घडतंय काय करते निघतंय, प्रसादाला बोलविलं, खायचं निघायचं। ते गोड बोलते पण देत नाही। आणि ज्याची 2 कांड्याच्या कमी आहे ते म्हणते कशाला कीर्तनन भजनन महाराज गोळा करायचे आणि उगा त्यांना खाऊ घालायचं गवार। हे त्याच्यापेक्षा सुरेखा पुणेकर गायत्री नाचो झुमो, मग देवाचे अभंग म्हणत नाहीत ते बँडवर, बिल्लांची नागिन निघाली आणि खरंच नागिन निघाली तर ह्याची चड्डी पिवळी झाल्याशिवाय राही का? आता बाया सुद्धा भिंतीवर नागोबाची पूजा करतात, भिंतीवर नागाचं चित्र काढून, पण खराच नाग निघाला तर वाय 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 सळसळ करायला हाना, भिंतीवरच्या नागाची पूजा आणि एरवी हाना। पती परमेश्वर म्हणायचं आणि त्याला म्हणायचं माझं डोकं जड पडलंय, जरा मोह लावून चोळा बरं, पाठ चोळा बरं, मला कामच होत नाही। आणि मग काय बायको झालीस कशाला? कधीही माणसाला काम करायचं नसलं तर नवरे व्हा, आणि नवरे झाले तर बायका करू नका, कारण आधी होता भला पर्या रांडेने नाशिला। मागून येतीन घराची कारभारीन होती, बेजार येणं व्हायचं आणि पगार तिच्या हातात द्यायचा आणि पुन्हा मागून घ्यायचं 10 रुपये देणं, तुम्हाला तर नसता पैसा खर्च, अरे त्यानंच कमवलेलं दे ना त्याला। हां म्हणून कधीही पुरुष मंडळीला गोड बोलून सांगतो, विनंती करून, तुमच्या जवळची लक्ष्मी सांभाळून ठेवा, असतील चित तर जमतील भूत। आणि कधीही आपल्या जवळचा पैसा बायकोच्या ताब्यात देऊ नका, घरची लक्ष्मी असली तरी। आणि बायांना सांगतो, कितीही गोड बोला, कितीही सेवा करा, पण नवऱ्याचा पगार त्याच्या हातात ठेवू नका। काही लोक म्हणतील महाराज दोन्हीकून कसं बोलायला, दोन्हीकून दक्षिणा घ्यायची। अरे आमच्या वरपुडकर साहेबानं मंदिराला मंडपाला दिला आणि आमच्या ताईनं, प्रेरणा ताईनं संपूर्ण भाग महाराज पिंजून टाकला। एक मंडळीला कितीही दुःख झालं तरी हात जोडूनच बोलतात, विरोध करणाऱ्याला सुद्धा प्रेमानं बोलायचं, हे परमार्थाचं पहिलं लक्षण आहे। दुःख आपल्याकडे ठेवा आणि सुख जगाला देत राहा। कधीही आपल्या हातानं अत्तर फुलं दुसऱ्याला द्या, देताना त्याला सुगंध येतो, आपल्या हाताला सुगंध राहतो। आपण आपलं दुःख दुसऱ्याला देऊ लागला तो दुःखी होतो आणि त्याचं दुःख वाढलेलं आपल्याला दुःख भोगावं लागतं। म्हणून सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी। ज्ञानोबारायाला इतका त्रास दिल्यावर सुद्धा जे खळाची